नमस्कार नमस्कार मुलींनो, व्हिडिओ बघा जा, सपोर्ट करा जा, चार घरी शेअर करा जा, देव तुमचं चांगलं करण. बघा आपल्याकडं भाजी नव्हती, रात्री आपल्या मुलींना भाजी आणली. आता हे बघा रात्रीची भाजी केलेली आहे, परिती कसा पोरं म्हणले ती भाजी नको आम्हाला दुसरी भाजी बनव. तर हे बघा ही भेंडी बनवायला लागली मी. हे बघा मी भेंडी बनवायला लागले. हे बघा आता म्हणलं पोरांना भेंडी आवडती आणि मला पण भेंडी आवडती या. हे बघा म्हणलं आता त्याला लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला लागते. लसूण आणि हिरवी मिरची, लसूण आणि हिरवी मिरची लागते बघा ह्याला. आणि हिरव्या मिरचीने भेंडी कशी चांगली होती या, म्हणून मी म्हणलं आता आपण भेंडी केली तर सगळेच खाते ना. आता जेवायला येते ना तर सगळ्यांना भेंडी आवडती या. आणि हे बघा ही केलेलं आहे, बटाटे पण उकाडले आहेत. हे बघा आणि हे बघा हे चार मिरच्या हे बघा हे चार मिरच्या. हे बघा हे लसूण, हे अद्रक आपल्याला कुठून घ्यायचं, कुटायचं झालं आपल्याला. आता आपल्याला बघा काय करायचंय, आपली पहिली चपाती करून घेते मी. नंतर भेंडी कापून घेते. भेंडी बघा थोडीशी कापलेली आहे, वापस भेंडी कापून घेते. गेला भेंडीला कापून घेते बघा. चपाती करून घेते. सहा सात चपात्या करायच्या. आता भात हे दुपारचा भात जास्त केलं ना तर खात नाहीत बघा एवढं कोणी, म्हणून म्हणलं जरा कमीच करते. काय उरलेलं मग लेकर खात नाहीत ना. आणि मग गाई म्हशीला पण नेऊन टाकत नाही तर लवकर ते. मग जास्त कडक झालं ना तर मग द्यायला नको वाटते. या गाय म्हशीला पण द्यायला नको वाटते बघा. नरम असलं तरच बरं वाटते द्यायला ताजं. आता रात्रीचं उरलं सकाळी दिलं गाय म्हशीला तर बरं आहे ना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कसे सगळे मस्त आहेत ना. असंच मस्त राहावा, सुखी राहावा, आनंदी राहावा. चिटकती ना तव्याला चपाती, म्हणून तेल लावले बघा. म्हणून तेल लावले मी. राडा घेऊन बसले बघा. असंच होतंय बघा, मला असंच होतंय. राडाच हटत नाही माझा. काय करायचं मुलींनो. माणूस एवढा मेहनतीने करतं बघा. इडव करतं का नाही बरं. एवढं मेहनतीने इडव करतं. आणि बघा एवढं मेहनतीने करून आपण एवढं मेहनतीने इडव करतो, जीव लावून करतो इडव. आपल्याला वेळ नाही भेटला, आपल्याला कामाला जावं लागते, तरी पण हे बघा घरचं बघा सफाया मी आता केल्या. झाडू मारला, फरची पुसली,
परत म्हणलं तर हे बघा किचन साफ केला, किचन धुतला, हे बघा ते हंडा घासला भरला, हे हंडा घासला भरला. घरात तरी काय काम कमी असतात पाहू, काम भरपूर असतात बघा घरामध्ये बी. म्हणून हे बघा कसं किती माणूस मेहनतीनं स्वयंपाक बनवत आहे. आणि ते स्वयंपाक जरा बघा, मी तर इथं 1-1 तास बसते. कोणी नाही बसणार किचन मध्ये 1-1 तास, पण मी नक्कीच 1-1 तास किचन मध्ये बसते. नक्कीच 1-1 तास किचन मध्ये बसते. आणि मी मेहनतीनं स्वयंपाक करते आणि मेहनतीनं येडं बनवते. मेहनतीनं माझं रक्त जाळून मी येडं बनवते. म्हणजे हे बघा आता मला एवढं घाम यायला, एवढं ऊन आहे, तरी पण मी येडं बनवायला लागले. तरी पण मी येडं बनवायला लागले. का तर आपल्याला उद्या टाकायला येडं पाहिजे म्हणून. झालेली आहे चपाती. माणूस हे बघा एवढं मेहनतीनं स्वयंपाक करतं, एवढ्या मेहनतीनं स्वयंपाक करतं. आणि ते आपण जेवायला बसतो, जेवायला बसतात तर आपलं काम आहे ना, जेवायला बसल्याच्या नंतर आपण पहिलं भूमी माताला, तवा जळायला माझा, पहिलं भूमी माताला नमस्कार करायचा. जे आपण जेवतात ना, भूमी माताला नमस्कार करायचा. हे बघा एवढा का तुकडा होय ना ताटाखाली ठेवायचा आणि नंतर आपण हात जोडून नंतर जेवायचं. प्रिय कोण करते व एवढं? जे ज्ञान है, ज्याला ज्ञान है तेच करतं बघा. ज्याला ज्ञान नाही तर खातात वाचा वाचा, है का नाही? आणि आपल्याला हे अनाज कोण देते तुम्ही सांगा माझ्या मुलांनो, माता बहिणींनो. आपल्याला अनाज कोण देते? आपल्याला भूमी माताच अनाज देते ना, भूमी माता अनाज देते ना. मग त्याच भूमी माताला आपण एक घास पण देणार नाही का हो? तुम्ही सांगा. एवढ्यांना तुमच्या जेवणा बसलेले असते. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या. गरीबाचं तर जेवण नाही राहत, पण श्रीमंत लोकांचा एवढ्यांना जेवण राहतात, असे कचऱ्यामध्ये टाकतात. कुणीतरी ज्ञानी असलं तर ते टाकते गाई म्हशीला, किंवा कोणी बाई असली घरामध्ये तर तिला देतात. आणि हे बघा ज्याला ज्ञान नाही ते कचऱ्यामध्ये टाकतात. आणि हे बघा कधी ना कधी ह्या अनाजसाठी तरसावं लागते. अनाज काय तुम्हाला साधं वाटतं का हो? तुम्ही सांगा, अनाज तुम्हाला साधं वाटतंय का? हा अहो, भूक लागली तर असं वाटतंय रात्रीची भाकर आहे का? हा ती रात्रीची भाकर तुम्ही खा, तुम्हाला किती चांगलं वाटत. भेंडीला तुम्हाला किती चांगलं वाटत ते तुम्ही अनुभव घ्या तुम्ही. तेव्हा तुम्हाला वाटत की अनासमध्ये काय आहे, अनासमध्ये काय. त्या टायमाला तुम्हाला वाटत की बाबा खरंच काय बी असू दे हे अनास आहे, काय बी असू दे हे अनास आहे. तेव्हा तुम्हाला अनाची जाणकारी वाटत. तेव्हा तुम्हाला ह्या भूमी माताचं तुम्ही दर्शन घेता की खरंच भूमी माता तू हेस म्हणून आमचं पोट आहे, आणि तू हेस म्हणून आम्ही आहेत. भूमी माता आहे म्हणून आपण आहेत. आपण काहीच नाही का, लई लोक काहीच पाळत नाहीत. असंच चाललेलं असते. म्हणून नाही का, काय असू द्या भूमी माताचं नक्की दर्शन घ्या. रोज दिवसातून 10 वेळेस दर्शन घेतलं भूमी माताचं तरी उपकार विसरणार नाहीत, फिटणार नाहीत. मी विसरणार म्हणते, फिटणार नाहीत. असं असतं बघा. आणि दिवसातून एकदा तरी मायबापाचं दर्शन घ्या, तिथं तुम्हाला देव दिसत. तुम्हाला दिसणार नाही हो देव, का तर मनातून मानतच नाहीत ना तुम्ही मायबाप. तुम्हाला देव नाही दिसणार. तुम्ही मनातून मायबापाला मानलं ना तर तुम्हाला नक्कीच देव दिसल. अहो दोस्त मित्र तुमच्या कामाला येणार नाहीत मुलांनो. तुमच्या कामाला मायबापच येणार आहेत. तुमच्या कामाला मायबापच उभा राहणार आहेत. म्हणून दोस्त मित्र
आपल्या खिशात माल असला तर दोस्त मित्र असतात मुलांनो आणि मुलींनो. असं असतं बघा. आणि हे बघा स्वयंपाक करायला ना तर अन्न पूर्ण हातात घेऊनच करायचं. माणसावर उपकार नाही करायचं. केलं आणि दिलं असं नाही करायचं. कधी केलं वाकडं तिकडं दिलंय असं नाही करायचं. मन लावून करायचं. हे अनास आहे, हे अनास आहे मुलींनो. हे अनाससाठी, या अनाससाठी एवढं तरसलेलं आहेत. आणि कितीक लोक तरसलेले आहेत हे अनासाठी. कितीक लोक तरसलेले आहेत हे अनासाठी. आम्ही तर तरसलेले आहेच हो. मी तर बार बार तेच सांगते. पण कितीतरी लोक माता बहिणी मुलं बाळ त्या अनाससाठी तरसलेले आहेत. म्हणून हे अनास, अन्नामध्ये जेवणामध्ये अन्नपूर्णा घेऊन तुम्ही स्वयंपाक करत जा. घरच्या लोकांवर उपकार नका करत जा जाऊ. केलं आणि दिलंय असं नका मुलींनो करत जा जाऊ. माझ्या माता बहिणींनो, हे व्हिडिओ 10 घरामध्ये तुम्ही शेअर करा. 10 घरात शेअर करा. तुम्हाला नक्कीच आनंद भेटल आणि तुम्हाला नक्कीच खुशी भेटल. नक्कीच खुशी भेटल. ए राजू, राजू, ए इकडे ये रे जरा. ते इकडचं बघ रे किती झालं. अरे ये ना काम चाललंय. तिकडचं बघ किती झालं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हे किती मिनिटं झाले बघ ना. हे 15 आहे. 16 झालं. इथं थांब ना. हा बघ केळाचं शिकरण बनवू का ह्या? हा खातात का केळाचं शिकरण? अहो छान लागतंय आमचे. बघा काय पण मला तर याद येते. कधी कधीची याद येते माझ्या लहानपणची. आम्ही नाही का खंडोबाची सट असायची बघा. खंडोबाची सट असायची तर आम्हाला आमच्या बापाने त्या सटीला घेऊन जायचं. ते पाहुण्याचं घर होतं. तर अहो असे केळं घ्यायचे आणि चपात्या 10 न्यायच्या. अहो ते बघ झालं असं. ते केळाचं आहे बघा. ह्याच केळांचं शिकरण बनवायचं. ह्याच केळांचं शिकरण बनवायचं आणि ते आम्हाला खायला द्यायचं आमच्या बापाने. तिथंच कुठं त्या खंडोबाच्या देवामध्ये बघा. असं होतं पहिलं. केळं म्हणजे काय साधी बात नाहीये. केळ्याची चपाती खाल्ली ना नक्कीच पोट भरतंय. रामकृष्ण हरी. बघा आपली चपाती झाली. ते बघा आपली चपाती झालेली आहे. रामकृष्ण हरी. करू का? हे बघ ना कितीच झालंय. तिकडचं नंतर बंद करू. किती झालं? 13. 2 मिनिटांनी या. 2 मिनिटात नक्कीच. चला मुलींनो आणि मुलांनो, कधी मी बघा अन्नपूर्ण हातामध्ये घेऊन स्वयंपाक केला ना. बापरे पडली ना पडली. अन्नपूर्ण हातामध्ये घेऊन स्वयंपाक केला ना खरंच स्वयंपाक ते खूप सुंदर होत. या सुंदर होतंय बघा. करायचं लागले मी अजून करायच्यात मला. हे बघा 1, 2, 3. बघा किती मोठ्या मोठ्या चपाती आहेत. किती मोठ्या मोठ्या चपात्या आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपल्याला अजून 2-3 चपात्या करायच्यात. हे तर नाही एक साईड इकडचं एक साईड. हे बी चालू करेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पडलं. भेंडी कुणाला आवडती बघा. आपल्याला भेंडी करायची. आपल्याला 1 टमाटर टाकायचं. आपण भेंडीला धुवून घेऊ. याला कापून घेऊ. मग नंतर 4 मिरच्या टाकू. ह्याला 4 मिरच्या आणि थोडासा लसूण. हे बघा 4 मिरच्या आणि थोडासा लसूण आपण ह्याला टाकू. हे बघा हे 4 मिरच्या. हे बघा हे अद्रक. हे बघा हे लसूण. हे बघा हे लसूण. ह्याला कुटून घेऊ बघा आपण. झालं आपलं कुटायचं. बघा. आता ह्याला आपण
कापून घेऊ, जरा पुसून घेऊ थोडस. पुसून घेतला आपण ह्याला, जरा ह्याला कापून घेऊ. झाल्या आपल्या चपात्या झाल्या सगळ्या. चल ना आता ह्याचं शिकरण चल ना, झालं ना का शिकरण बनवायचं आपल्याला ह्याचं.